मांजरी खुर्द व आवळवाडीत भाजपचा बोलबाला. नागरिकांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून देण्याबाबत उत्साह. महिलांची मागणी, लाडक्या बहिणींचे पैसे सुरू करून देणाऱ्यांना मतदान. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये 7 तारखेला मतदान होणार आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून नागरिकांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. पूनम अशोक गायकवाड, पुष्पलता प्रकाश शेठ सावंत यांना वाढता पाठिंबा. नमस्कार. आम्ही आलोय आता गावामध्ये उमेदवार जे आहेत तुमचे पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला, तर तुमच्या काय उमेदवारांकडून अपेक्षा आहे? कोणाचं वातावरण चांगलं आहे? वातावरण तर दोघांचं चांगलं आहे, पण विषय कसा आहे की विकास कामं झाली पाहिजे. दवाखान्याची कामं असतील, कोणाला काही प्रॉब्लेम असतील, जे सोडवतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे. जे आमच्या वेळेला नाही का धावून येणार त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे. तुम्हाला कोण वाटतं याच्यामध्ये धावून येण्यासारखं? दोन्ही नेते तसेच सगळेच, असं काही नाही. आपलं दोन्ही पण चांगले आहेत. त्यापैकी जे कामं करतील किंवा लोकांच्या बद्दल धावून येतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे. भाऊ, तुम्ही तरुण आहात. आता तुमच्या गावामध्ये झेडपीचं आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप यांनी दोघांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिलेले आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कसं वातावरण आहे तुमच्या गावामध्ये? वातावरण तसं पाहिलं तर आमच्या गावात मैत्रीपूर्णच वातावरण आहे आणि दोन्ही उमेदवार गावातला असल्यामुळे जो कोणी येईल तो गावाचाच विकास करणार आहे. काय काय विकास राहिलेला आहे आपल्या गावामध्ये? तुम्हाला काय करावं असं वाटतंय? काय जे काही पाण्याची सुविधा असेल किंवा काही त्रुटी असतील ते होतील, उमेदवार आल्यानंतरच कळेल. तुम्ही गावामध्ये फिरताना जाणवत असेल ना तुम्हाला किंवा रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहे, ते काय तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी करणार आहे? त्याचा तुम्ही सांगितलं तेच मागण्या होणार आहेत. पाण्याचे, रस्त्याचे. शाळा बिळा आहेत का चांगल्या? आहेत 6 शाळा आहेत, बऱ्याच 2-3 शाळा आहेत. हा, चांगल्या शाळा आहेत, त्यांचा विकास चांगला आहे. जिल्हा परिषदेचे आहे का? हो, जिल्हा परिषदेचे आहे. आता या ठिकाणी जे काही निकाल हे लागलेलं आहे, इलेक्शन लागलेलं आहे, खासदारकी झालेली आहे, आमदारकी पण झालेली आहे. आता या भागामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं निवडणूक चालू आहे. तर कोणाचं वातावरण इथे चांगलं वाटतं तुम्हाला? आपले योगेश नाना. योगेश नाना. काय आडनाव काय त्यांचं? नाना काकडे. आणि अजून 2 मत यायची तुम्हाला. आपले इथं कमळ आणि राष्ट्रवादी घड्याळ अशा पद्धतीचं आहे. तर इथं तुम्हाला कोणाला मतदान करावं असं वाटतं? मतदान सगळ्यांनाच करण. सगळ्यांनाच. मग मत वाया जाईल तुझं सगळ्यांना केलं. आता एकतर कुठल्या पक्षाला तेच कळणार आहे. आता सगळे आपलेच आहेत. तरी पण राष्ट्रवादीचा काय बोलायचं, माझा आवाजच निघत. काहीतरी सांगा, वातावरण कसं आहे आता? वातावरण काय, सगळे पक्षातले चोर आहेत. बाकीचं आवर्तन काय नाही. मला तर कुठल्या पक्षाचं घेणं नाही देणं नाही. सगळे चोर आहेत. कोणताही पक्ष घ्या, राष्ट्रवादी घ्या, भाजप घ्या, इतर घ्या, हे सगळे चोर आहेत. या चोरांच्या नादी लागणं आमचं काम नाही. तुम्ही मतदान करणार आहे का नाही? कोण? नोटाला नोटाला मतदान करणार? हा, एवढे का वैतागलाय तुम्ही? आहेच तशी सगळी. नाही करायचं ते सांगायला काय अर्थ? त्यामुळे आपल्याला काय आवडत नाही. आम्ही नागरिकांना इलेक्शन बद्दल, राजकारणाबद्दल काय वाटतं त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या प्रतिक्रिया घ्यायला आलेलो आहोत. तुम्ही फार राजकारणामध्ये उद्विग्न झालेला आहात असं दिसतंय. हरकत नाही, तुमचा अधिकार आहे. लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही मतदारांना मतदान रूपी द्या किंवा नोटाला द्या. फक्त तुमच्याकडून ज्या भावना आम्हाला कळाल्यात त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. एक तर भाजपचं सगळं वारं चाललेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता राष्ट्रवादीचा खरा नेता तर गेला, पण जर राष्ट्रवादी आली तर त्याला आदरांजली ही खरी ठरवल, हे माझं मत आहे. बस एवढंच. जरी मतं दिली, उमेदवार निवडून आले, तरी निधी देणारे नेतृत्व आता राहिलेलं नाहीये. त्यामुळे आता तुम्ही काय ठरवलंय? नसू द्या ना, पण आमचं मत आहे की राष्ट्रवादी यावी. हा, म्हणजे अजितदादाच्या जाण्याला श्रद्धांजली मिळेल. अजितदादांना तुम्ही श्रद्धांजली वाहणार आहात? हो, मतदान रूपी. हो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.